दरम्यान वळूया पुढच्या बातमीकडे। शस्त्रसंधीनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईवर भाष्य केलंय। 9 आणि 10 मेच्या रात्री 2:30 वाजता लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी मला फोन केला होता आणि भारताने हवाई हल्ला केल्याचं सांगितलं। आमच्यासाठी हा एक गंभीर प्रसंग होता। भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली। हल्ल्याच्या 8 दिवसानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताने हे एअरबेस नष्ट केल्याचं मान्य केलंय। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा पाकिस्तान वारंवार करत होता। मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीची कबुली आता शहबाज शरीफ यांनी स्वतःच दिली आहे। दरम्यान पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडी दरम्यान झालेला एक प्रसंग सांगितलाय। 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती होती। त्यावेळी रोजच्या सारखं पोहण्यासाठी गेलो होतो आणि तणावाच्या घडामोडी सुरू असल्याने पोहायला जाताना मी माझा फोन सोबत घेऊन गेलो होतो। त्यावेळी जनरल आसिफ मुनीर यांचा फोन आला। मुनीर यांनी त्यावेळी पाकिस्तान सैन्याने भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलंय अशी माहिती आसिफ मुनीर यांनी त्यावेळी दिली होती असं वक्तव्य शहबाज शरीफ यांनी केलंय। त्यामुळे एकीकडे युद्धजन्य परिस्थिती आणि दुसरीकडे पाकिस्तानचे पीएम थेट स्विमिंग मध्ये व्यस्त होते। त्यामुळे पाकची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे। सुबह का वक्त था। मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फ़ोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार अगर कोई घंटी बजे तो मुझे फ़ौरन बताना। एज लक वुड हैव इट वो घंटी बजी तो जनरल आसिफ मुनीर लाइन पर थे। कहने लगे कि वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है। तर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान पुरता हादरलाय। दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी आभार मानलेत। ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण आशियात मोठं युद्ध टळलं, अन्यथा मोठी हानी झाली असती असंही शहबाज शरीफ यांनी म्हटलंय। But above all, I would like to mention and thank President Trump for his very brave leadership and his vision that peace must be restored in South Asia sooner rather than later, and as a result, his path-breaking and strategic leadership, I think, did the trick and averted a very lethal looming war in this part of the world. And if, God forbid, if we had reached that flashing point in a region where 1.6 billion people live, and if, God forbid, if there had been a nuclear tussle, then just imagine who would have lived to tell what happened.